कोरेगाव पार्क येथील ओ हॉटेलमध्ये पाण्याच्या पाटीविरोधात NSUIच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी बोलताना NSUIचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल मस्के म्हणाले, महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला असताना मोठमोठ्या हॉटेलमध्ये श्रीमंत लोक पाण्याच्या पाट्या करून पाण्याचा गैरवापर करत आहेत। ही अतिशय चिंतेची बाब असून दुष्काळ हा राष्ट्रीय आपत्ती आहे। सध्याचा दुष्काळ हा 1972 पेक्षाही गंभीर स्वरूपाचा आहे। या हॉटेलमध्ये 6 ते 7 महिन्यांपासून पार्ट्या चालू आहेत। दर रविवारी या हॉटेलात कूल पार्टी आयोजित केली जाते। या पार्टीचा NSUI आणि काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध करण्यात आला। या संदर्भात आयुक्तांना निवेदन देणार असल्याचेही ॲडव्होकेट मस्के यांनी सांगितले। यावेळी NSUIचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक मिनिट आम्हाला पार्टी जी आहे ना, एक मिनिट मला तुमचा मुद्दा समजून घ्या। मला सांगा, मी बोलतो ना, तुम्ही आता पळवता का? जायलाच कशाला? मी मला संघर्ष करायचं तर तुम्ही या ठिकाणी दुष्काळ पडला यांच्यावर काय कारवाई करा ना, आम्हाला अटक करायला लागले तुम्ही इकडे। चला चला, असं कसं म्हणताय तुम्ही? चला सॉरी, त्यांना तुम्ही पळवू नका ना सर। मला सांगा ना, मी बोलवतो की पळवत नाही, ते पळाले स्वतः पळतायत, आम्ही बोलवतोय। मला सांगा ना, मी किती कार्यकर्ते पाहिजे मी बोलवतो ना सर। मला जेवढे आहेत तेवढे बोलवा तुम्ही, ह्यांच्या लोकांना पण लगेच फक्त बोलवा ना सर। बसा लवकर, बसा मला आम्ही स्वतः येतो ना गाडी। आंदोलन होतं, काय केलं तुमचं आणि हॉटेल? आज या ठिकाणी कोरेगाव पार्क येथील ओ हॉटेलमध्ये गेले 6-7 महिने झाले या ठिकाणी दर रविवारी दुपारी 12 ते 5 या वेळेमध्ये ओ पूल पार्टी ऑर्गनाईज केली जाते। या पूल पार्टीमध्ये स्विमिंग टँकमध्ये लोक, श्रीमंतांची लोक त्या ठिकाणी डिस्को करतात, त्या ठिकाणी डान्स करतात, मद्यपान होऊन त्या ठिकाणी पार्टी चालते। आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकीकडे जर आपण बघितलं तर 203 तालुक्यात भूजल पातळी घटलेली अशी बातमी छापलेली आहे। आणि या ठिकाणी आज तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 1972 पेक्षा सुद्धा गंभीर असा या ठिकाणी दुष्काळ आपल्या महाराष्ट्रात पडलेला आहे। या ठिकाणी पुणे व पुणे शहर जिल्ह्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई आपण बघत आहोत। तरी सुद्धा या ठिकाणी या ओ हॉटेलमध्ये दर रविवारी पूल पार्टी ऑर्गनाईज केली जाते। त्याचा आमच्या पुणे शहर जिल्हा NSUI व महाराष्ट्र प्रदेशातर्फे व काँग्रेस पक्षातर्फे आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो। आणि या ठिकाणी महाराष्ट्राचा दुष्काळ हा राष्ट्रीय आपत्ती आहे असं स्वतः डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सांगितलेलं आहे। पाण्यावरून दंगली होतील असं या ठिकाणी एका वृत्तपत्रांनी या ठिकाणी छापलेलं आहे। आणि असे असून सुद्धा या ठिकाणी पाण्यामध्ये पार्ट्या होतात, तर त्याचा आमच्या वतीने जाहीर निषेध केलेला आहे। आम्ही आंदोलन करून ही पार्टी बंद पाडलेली आहे आणि इथून पुढे जर परत ही पार्टी झाली पुणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये तर अशा पार्ट्या बंद केल्या जातील असं आम्ही या ठिकाणी दाखवतो। या ठिकाणी पाण्यासाठी धावणारी माय आणि हंबरणारी गाय, या ठिकाणी जनावरांना पाणी नाही, जनावरांना चारा नाही, तरी सुद्धा या ठिकाणी ही पार्टी ऑर्गनाईज केली जाते। अशा पार्ट्या आम्ही इथून पुढे पुणे शहरात चालू देणार नाही असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं। पार्टीचं जे काय पार्टी आहे कुठून कळलं? ही पार्टी आम्हाला फेसबुकवर आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला कळलं की या ठिकाणी ही पार्टी ऑर्गनाईज होतं। त्यावेळी आम्ही पूर्ण माहिती काढली तर ही पार्टी गेले 6-7 महिने झाले चालू आहे। या ठिकाणी पाण्याचा गैरवापर चालू आहे। या ठिकाणी आम्ही आयुक्तांना सुद्धा त्या संदर्भामध्ये निवेदन देणार आहे। आणि ही पार्टी आयोजित करणारा अभिषेक मंत्री नावाचा एक पार्टी ऑर्गनाईज करणारा माणूस आहे, त्याच्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अन्यथा आम्ही परत या ठिकाणी आंदोलन करू अशी आमची भूमिका राहणार आहे।